नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री मॅथमॅटिक प्लस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण डेफिनाइट इंटिग्रेशनमधील पुढील थेरम म्हणजे तिसरा थेरम बघतोय. ठीक आहे. आणि यापूर्वी आपण डेफिनाइट इंटिग्रेशनचे 2 थेरम बघितलेले आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर वेक्टर थेरम असेल किंवा अजून डिफरन्शिएशन असेल किंवा टॅन थिटा असेल किंवा बाकीचे जेवढे पण थेरम आहेत मॅथ्समध्ये ते सगळे घेतलेले आहेत. मग जर तुम्ही ते बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, नक्की बघा. ठीक आहे. वेक्टरचे खूप जास्त थेरम आहेत, पण ते थेरम जर तुम्ही एकतर लिहून काढले ना तर ते सगळे थेरम परफेक्ट होतील आणि त्यातलं एक तरी थेरम येणारच आहे. आणि त्यातली त्यात इंटरनल डिव्हिजन आणि एक्सटर्नल डिव्हिजन तर खूप महत्त्वाचं थेरम आहे, कारण ते सगळ्यात जास्त वेळा रिपीट झालंय आणि त्या थेरम बरोबर एक एक्झाम्पल पण येतं. ठीक आहे. म्हणजे आता हे जर थेरम बघितलं तुम्ही तर हे थेरम एकतर तुम्हाला डी सेक्शनमध्ये मिळेल किंवा सी सेक्शनमध्ये मिळेल. पण मॅक्सिमम हे थेरम तुम्हाला डी सेक्शनमध्येच येऊ शकतं 4 मार्कसाठी. ठीक आहे. मग आता बघा समजून घ्या थेरम काय. जर तुम्ही ह्याच्या अगोदरचे 2 थेरम बघितले असतील डेफिनेट इंटिग्रेशनचे तर सुरुवातीला आपण आयडेंटिटीज लिहितो, बरोबर का. मग त्या 2 आयडेंटिटीज कोणत्या आहेत तर बघा, वी नो दॅट हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. मग आता इथे काय लिहिणार सांगा, वी नो दॅट. आणि त्यातली पहिली आयडेंटिटी आपण काय लिहिलेली तर बघा, इंटिग्रेशन a टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन. जर आता हे लिमिट जर तुम्ही रिव्हर्स केलं तर बी टू ए होणार आहे, पण जर लिमिट रिव्हर्स केलं तर लक्षात ठेवायचं इथं मायनस साईन येतं. लिमिट ज्यावेळेस आपण काय करतो रिव्हर्स करतो त्यावेळेस काय येतं इथं मायनस साईन, आणि इथलं तसंच राहणार एफ ऑफ एक्स डी एक्स. हीच प्रोसेस तुम्ही रिव्हर्स केली ना, म्हणजे जर तुम्ही इथलं लिमिट पुन्हा रिव्हर्स केलं तर हे निगेटिव्ह साईन इकडे काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. क्लिअर आहे. हे झाली पहिली प्रॉपर्टी, याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊयात. दुसरी प्रॉपर्टी अशी आहे, इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बीच. लिमिटमध्ये काय बदल नाही, पण आपण जर एखादं सबस्टिट्यूशन केलं असेल तर त्या सबस्टिट्यूशनला पण आपण रिप्लेस करू शकतो. म्हणजे आपण सपोज एक्सला टी पुट केला असेल तर पुन्हा त्या टीच्या जागेवरती एक्स किंवा एक्सच्या जागेवरती काय लिहू शकतो, टी लिहू शकतो. म्हणजे इथं काय लिहिणार सांगा, एफ ऑफ टी आणि डी एक्सला रिप्लेस करणार डी टी ने. हे इक्वेशन नंबर 2 किंवा प्रॉपर्टी नंबर 2 म्हणूयात. ठीक आहे. आणि तिसरी प्रॉपर्टी खूप महत्त्वाची आहे, समजून घ्या. प्रॉपर्टी काय, जर तुम्हाला लिमिट हे डायरेक्ट दिलं असेल, आता डायरेक्ट म्हणजे काय तर सपोज तुम्हाला लिमिट असं दिलं असेल की 0 टू 2a, ते 0 टू 2a पर्यंत जात असताना डायरेक्ट जाणार आहे का तर नाही, एक स्टेपमध्ये त्यांनी दिलेली नाहीये. 0 टू a ही पहिली स्टेप असणार आणि a टू 2a ही तुमची काय असणार आहे, दुसरी स्टेप असणार आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस इथं लिमिट किंवा इंटिग्रेशन ते स्प्लिट करत असताना कसं स्प्लिट करतो तर त्यासाठी एक प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी काय तर ते प्रॉपर्टी स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहित असताना आपण अशी लिहूयात बघा, देअरफॉर सी लाईज बिटवीन काय सांगा, ए अँड बी. म्हणजे सी जर ए आणि बीच्या मध्ये असेल तर इंटिग्रेशन काय येणार आहे तर समजून घ्या. याची प्रॉपर्टी अशी आहे, इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स हे तुम्हाला अशा पद्धतीने दिलं जाईल. मग आता सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे ना, मग ते कसं वापरायचं आपण तर बघा, इंटिग्रेशन ए टू सी. ए पासून कुठे जाणार, पहिल्यांदा सी कडे जाणार कारण ते ए नंतर आहे, लक्षात घ्या. आणि त्यानंतर मग बी आहे. मग ए टू सी काय येणार, एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन सी टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. आणि हे आपली झाली तिसरी प्रॉपर्टी. किती प्रॉपर्टी झाली, तिसरी. इथपर्यंत आपण फक्त प्रॉपर्टीज बघतोय. आता यानंतर आपलं मेन जे थेरम आहे, जे प्रूफ आहे ते चालू होईल. ते थेरम काय असणार बघा, समजून घ्या. लेट म्हणतो मी इथं, किंवा असं म्हणूयात आपण, ओके लेट म्हणूयात. आणि लेट म्हणून आपण काय म्हणणार आहे तर ही जी LHS साईड आहे ती LHS साईड लिहून घेणार आणि LHS वरून RHS आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग LHS ची साईड काय सांगा तर इंटिग्रेशन 0 टू 2a एफ ऑफ एक्स डी एक्स, त्याला आपण I1 म्हणूयात का किंवा I म्हणूयात, चला. ठीक आहे. इक्वल टू काय सांगा, I इक्वल टू असणार आहे ते. आता मला सांगा 0 टू 2a च्या मध्ये एक लिमिट असणार आहे a म्हणून. मग इथं आपण काय लिहिणार, लिहित असताना जसं इथं आपण लिहिलेलं सी लाईज बिटवीन ए अँड बी, तसं इथं काय लिहिणार तर इथं असं लिहिणार की देअरफॉर ए लाईज बिटवीन 0 अँड 2a. मग देअरफॉर I इक्वल टू काय येणार सांगा बरं, इंटिग्रेशन 0 टू 2a एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू पुढे काय येणार सांगा मग तर हे मी असं लिहितो, समजून घ्या थोडंसं. इंटिग्रेशन 0 टू 2a एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पहिल्यांदा कुठं जाणार आपण ए कडं, आणि इथे काय येणार आहे एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस आता काय करणार ए कडून जाणार 2a कडं आणि इथे काय लिहिणार एफ ऑफ एक्स डी एक्स. क्लिअर आहे. ठीक आहे. आता हेच
आपण रिप्रेझेंट कसं करणार, तर याला आपण आय म्हणूयात, इक्वल टू याला ह्या पहिल्या इंटिग्रेशनला आपण काय म्हणणार I1 आणि दुसऱ्या इंटिग्रेशनला आपण काय म्हणणार आहे I2 आणि हे इक्वेशन नंबर आपण 4 म्हणूयात. कारण ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला बदल कुठं करावा लागेल किंवा कुठं करायचं हे कसं ठरतं, तर आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ना त्याचं लिमिट काय चेक करायचं. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे 0 to a आणि आतमध्ये फंक्शन आहे. क्लिअर आहे हे, ठीक आहे. मग इथं पण बघा 0 to a असणारं फंक्शन कोणतं आहे, हे पहिलं इंटिग्रेशन आहे आणि a to 2a असणार हे दुसरं आहे. बदल आपल्याला कशात करावा लागेल, तर बदल आपल्याला a to 2a मध्ये करावा लागेल. त्याचं कारण काय, जर तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये जर फंक्शन आणायचं असेल तर तुम्हाला दोघांची पण लिमिट सेम असणं गरजेचं आहे. तर त्या दोघांची ॲडिशन करून एकच इंटिग्रेशन आपण देऊ शकतो. क्लिअर आहे. मग त्या पद्धतीनं आपल्याला एकतर कशात बदल करायचं लक्षात आलं, तर I2 मध्ये बदल करायचा, याच्यामध्ये बदल करायचा. का, तर लिमिट वेगळं आहे. मग आता हे बदल कसे होतात तर समजून घ्यायचं. इथपर्यंत पार्ट पूर्ण लक्षात आला असेल, ठीक आहे. आता याच्या पुढं बदल असा होतो I2 इक्वल टू, आता I2चंच फक्त बदल त्यात करणार, त्यामध्ये ते एकच इंटिग्रेशन घेणार आहे, म्हणून तर आपण याला इक्वेशन दिलं, ठीक आहे. मग आता इथं I2 इक्वल टू इंटिग्रेशन a to 2a आणि इथं काय लिहिणार f of x dx. हे इथपर्यंत लक्षात आलंय का बघा, ठीक आहे. इथून पुढं सबस्टिट्यूशन आहे. आता सबस्टिट्यूशन कशाला करायचं, तर जे प्रूफ करायचं ना आपल्याला इकडं ते बघायचं. इथं काय प्रूफ करायचं आहे, तर 2a मायनस x असलं पाहिजे फंक्शन आपलं, ठीक आहे. म्हणजे इथं दिलंय ना त्याला सबस्टिट्यूशन करायचं. क्लिअर. म्हणजे इथं आपण काय करणार बघा, तर पुट असं म्हणूयात 2a मायनस एक्स इक्वल टू काय पुट करूयात, टी पुट करूयात. क्लिअर. मग आता मला सांगा एक्सची व्हॅल्यू याच्यावरून कशी काढू शकतो आपण, तर एक्सची व्हॅल्यू आपण अशी काढू शकतो का की 2a मायनस टी इक्वल टू एक्स. क्लिअर आहे, ठीक आहे. मग आता यानंतर एक्सची व्हॅल्यू काढल्यानंतर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. मग याला डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू काय सांगा एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट केल्यानंतर 2a कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्ह 0 मायनस dt डेरिव्हेटिव्ह मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलं थेरमच्या की dtचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असतं dt अपॉन dx आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं सांगा 1. ते dt अपॉन dx जे आहे ना ते अपॉन dx 1ला मल्टिप्लिकेशन जातं. मग आपण लिहित असताना असं लिहितो dt इक्वल टू dx. क्लिअर, ठीक आहे. ओके. म्हणजे dxला आपण रिप्लेस कशाने करणार आहे, dt नं. आता डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये ज्या वेळेस आपण एखादं सबस्टिट्यूशन करतो त्यावेळेस त्याचं लिमिट पण चेंज होतं. मग इथं काय होणार आहे तर समजून घ्यायचं लिमिट कसं चेंज होणार आहे. एक्सचं काय होणार आहे टी, ठीक आहे. त्याच्यातच कन्वर्ट करतो ना आपण. मग आता समजून काय घ्यायचं बघा, जर मी या फंक्शनमधलं हे लोअर लिमिट म्हणजेच ती एक्सची व्हॅल्यू आहे लक्षात घ्या, ती एक्सची व्हॅल्यू ए जर मी इथं पुट केली, आपल्याला टीची व्हॅल्यू पाहिजे ना, मग एक्सची ए ही व्हॅल्यू मी इथं पुट केली तर 2a मायनस ए किती येणार आहे, ए येणार आहे. म्हणजे टीचं लोअर लिमिट मला काय मिळालं, ए मिळालं. कसं मिळालं लक्षात आलं का, इथं ए आहे म्हणून इथं ए लिहिलेलं नाही आहे. हे जे ए आहे इथलं लोअर लिमिट ते मी या इक्वेशनमध्ये पुट केलं, मग मला टीची व्हॅल्यू मिळाली. क्लिअर. आता जर मी एक्सचं अप्पर लिमिट म्हणजे काय सांगा 2a पुट केलं कुठं, या ठिकाणी, तर 2a मायनस 2a किती होणार आहे, तर इथे येणार आहे 0. म्हणजे मला नवीन लिमिट काय मिळालं, न्यू लिमिट असं मिळालं I2 इक्वल टू इंटिग्रेशन, ठीक आहे. बघा समजून घ्या पुढं काय येणार आहे, तर a टू 0 बघा लोअर लिमिट ए अप्पर लिमिट 0 आहे. चुकून पण 0 to a लिहायचं नाही, a टू 0 जसं आपण व्हॅल्यू घेतलं त्या पद्धतीनेच लिहायचं आहे, ठीक आहे. मग आता इथं काय येणार आहे a टू 0 आणि इथं पुढं f ऑफ x आहे ना, त्या एक्सला आपण कशाने रिप्लेस करणार आहे, एक्सला 2a मायनस टीने. मग 2a मायनस टीने रिप्लेस करूयात आणि मला सांगा dxला आपण कशाने रिप्लेस करणार, मायनस dt ने. मग इथं काय येणार आहे मायनस dt ब्रॅकेटमध्ये. क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे. ओके. आता जर मला बघा प्रॉपर्टी नंबर 1 लक्षात येते का, जर मला हे निगेटिव्ह साईन कॅन्सल करायचं असेल तर मी काय करणार, लिमिट रिव्हर्स करणार आहे. मग त्याच पद्धतीने जर मी हे लिमिट रिव्हर्स केलं तर हे निगेटिव्ह साईन राहील का, नाही राहणार. म्हणजे इथं काय येणार सांगा I2 इक्वल टू इंटिग्रेशन मी a टू 0च्या जागेवरती लिहिणार 0 टू a. क्लिअर. आणि f ऑफ 2a मायनस टी आणि इथे काय लिहिणार dt. सांगा निगेटिव्ह साईन कुठे गेला, तर निगेटिव्ह साईन हे लिमिट रिव्हर्स केल्यानंतर कॅन्सल झालं. वाटल्यास तुम्ही इथे काय करू शकता, तर इथं असं लिहू शकता फ्रॉम 1. म्हणजे हा जो बदल आहे तो कशावरून झाला आहे, पहिल्या प्रॉपर्टीवरून झाला आहे, ठीक आहे. ओके. आता दुसऱ्या प्रॉपर्टीचा बदल काय असेल सांगा बरं. तर दुसऱ्या प्रॉपर्टीला मी तुम्हाला काय म्हटलेलं, जर सपोज इथं टी सबस्टिट्यूशन केलं आपण तर त्या टीला आपण कशाने रिप्लेस करू शकतो, एक्सने, किंवा एक्सला कशाने रिप्लेस करू शकतो टीने. मग जर मला इथं टीला रिप्लेस करायचं असेल एक्सने तर मी काय करणार, तर ते फ्रॉम प्रॉपर्टी 2 वरून रिप्लेस करणार आहे. मग इथं काय होणार बघा, इंटिग्रेशन 0 टू a f ऑफ
2a मायनस एक्स आणि इथं काय येणार आहे डी टीला पण डी एक्सनं रिप्लेस करणार आणि याचं मी रिझन काय देतोय बघा फ्रॉम टू. ठीक आहे, म्हणजे हा जो बदल झाला तो कशावरून झाला दुसऱ्या इक्वेशनवरून किंवा दुसऱ्या प्रॉपर्टीवरून झाला. ठीक आहे, आता यानंतर हे जे काय I2 ची व्हॅल्यू आली आहे ती I2 ची व्हॅल्यू कुठं पुट करायची तर I2 ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट करायची. म्हणजेच कुठं तर इथं लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही हे आहे तसंच लिहिणार हे आहे तसंच लिहिणार आणि याला रिप्लेस करणारे या फंक्शनने. ठीक आहे, मग आता इथं काय म्हणणार आपण पुट I2 इन इक्वेशन 4 हे लक्षात येते का बघा. मग इक्वेशन 4 मध्ये पुट केल्यानंतर काय होणार बघा तर ते असं होणार आहे इंटिग्रेशन काय दिलं इथं 0 to 2a f of x dx इक्वल टू इंटिग्रेशन पुढचं काय 0 to a f of x dx प्लस पुढं काय बघा तर a to 2a त्याला आपण रिप्लेस कशाने करतो a to 2a ला तर a to 2a ला रिप्लेस करतोय 0 to a f of 2a minus x dx ने. म्हणजे इथं काय येणार आहे इंटिग्रेशन 0 to a f of 2a मायनस एक्स आणि काय येणार आहे dx येणार आहे. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे, आता बघा याचं पण लिमिट तेच आहे याचं पण लिमिट तेच आहे. मग इंटिग्रेशनमध्ये आपण दोघांना एकच इंटिग्रेशन देऊन त्या दोन्ही फंक्शनला प्लस साईन देऊन एकत्र लिहू शकतो. क्लिअर, म्हणजे इथं काय करणार आपण तर या ठिकाणी इंटिग्रेशन 0 to a f of x dx प्लस f of 2a मायनस x dx येणार आहे. ठीक आहे, किंवा असं करा f of x प्लस f of 2a मायनस एक्स एका ब्रॅकेटमध्ये घ्या आणि बाहेर काय द्या dx द्या आणि इथं काय येणार सांगा इंटिग्रेशन 0 to 2a f of x आणि पुढे काय येणार सांगा dx इक्वल टू आणि इथं लिहू शकता हेन्स प्रूव्ड. बघा बरं तुम्ही आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं 0 to 2a ओके f of x dx इक्वल टू 0 to a f of x प्लस f of 2a मायनस एक्स आणि हे प्रूव्ह झालंय. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला सबस्टिट्यूशन करता आलं पाहिजे लिमिट बदलता आलं पाहिजे. ठीक आहे, कुठली व्हॅल्यू कुठं पुट केले हे समजलं पाहिजे आणि बदल का केला इथं आपण तर आपल्याला लिमिट सेम पाहिजे होतं म्हणून बदल केलाय. हे लक्षात आलंय पूर्णपणे. मग एक काम करा हे पूर्ण थेरम व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, त्याचबरोबर या साईडचं पण थेरम लिहून घ्या. ठीक आहे, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.